أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن كذبوك فقد كذبت قبلهم قوم نوح وعاد وثمود وقوم إبراهيم وقوم لوط وأصحاب مدين وكذب موسى فأمليت للكافرين ثم أخذتهم فكيف كان نكير فكأين من قرية أهلكناها وهي ظالمة فهي خاوية على عروشها وبئر معطلة وقصر مشيد الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين صلاة الله وسلامه على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد जन फुडली शिमार आयात भितर हज्जाचे बारात सांगून गेले होते कुर्बानी सिलसिलात तेजे मग मुसलमाना जिहादची इजाजत खेका देऊन गेली तेजे बटर का हिकमतो असे ते को सांगून गेले होते इत्ता जी कोणती आयतो तिलावत करून गेली तेजे भितर पूर्णी कौमासो हवाला देऊन अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खास करून आणि उमूमन सोबत मुसलमाना तसल्ली देऊन गेली ते अल्लाह ताला जे काही मदतचो वादा करता दीनची निस्बत धरवल्ला सरी दीनेचे काम करते असली माणसा सरी आणि जालिमाचे खिलाफ अल्लाह ताला त्यांना गलबा अता करता ही चीज़े पर यकीन जाऊच्या सबब पूर्णी कौमाची चंद बस्तिया सो हवाला देऊन अल्लाह ताला तसल्ली देते वाटे फरमावता वयुकद्दिबूक फ़क़द कज़्ज़बत क़ब्लहुम क़ौम नूह वआद वसमूद अगर तेन तुमका झुटलवटे वाटेत तरी यांच्यानो फुडे नूहची कौम आद समूद वक़ौम इब्राहीम वक़ौम लूत इब्राहीमची कौम लूतची कौम व अस्हाब मदियनची माणसे हेन सव्वत झुटलवला वकुद्दिब मूसा इसी कस मूसा झुटलवून गेले फामलैतु लिलकाफिरीन मी कुफारा दराशी मोहलत दिलो ढील दिलो सुम्मा अखज़तुहुम बीजी में त्यांका धरलो फ़कैफ़ कान नकीर भला मुझी नकीर त्यांच्या ऊपर किसी होती फ़कअय्यिम मिन क़र्यतिन अहलकनाहा वहिय ज़ालिमतुन फहिय ख़ावियतुन अला उरूशिहा કેટલી બસ્તીઓ છે અમે त्यांका बर्बाद केले जे की तिंगा जुल्म जावन गेलो तेन आपले धाबा सरी खाल पडून असे ती बस्तीओ आपली धाबा सरी खाल पडून असे वो भी इरिम मुअत्तलतिन व कसरीम मशीद કેટલી वेरान बावो असे आणि व्हडले व्हडले मजबूत महल्लात असे शानदार हिंगा अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे सांगले होते की एक तरी इन्नल्लाह युदाफिउ अनिल लदीना ईमान वालाची हिफाजत त्यांची दिफा खुद अल्लाह ताला करता दुसरे सांगले वले यंसुरन्नल्लाहु मन यंसुर जे कोण अल्लाहचे दीनची मदत करता अल्लाह ताला त्यांची जरूर मदत करता हे जे अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाचे यकीन बनवच्या सबब तसल्ली देवच्या सबब जे कोणते माहौल भितर ही आयतो नाजिल झाली होती अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सख्त तरीन मुखालिफत करत होती त्यांचा मजाक उडवते होते त्यांना तकलीफो देते होते आणि जे काही अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम धमकी देते होते की अगर तुम्ही ईमान आणूचे ना अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची जपणी ऐकूचे ना तरी तुमच्या ऊपर अजाब येतो ते अजाब येऊनची धमकी द्यायला थोडी मुद्दे मग पूछते होते ओ भाऊ तो आज़ाब बेटा बोलो दोनों कितना है दो एक को मजाक उड़ाने से एक जरिया करते होते अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को इंसान सहाबा को इंसान
त्यांची दिला ह्याची तकलीफ जाती होती. तेता अल्लाह ताला पोरणी कौमाचो हवाला देऊन सांगलो. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु तसल्ली को असे साम्मेलला धमकी को असे भितर की तुम्ही कधी दुनिया में तर राहिलेली पहिले कौम नाही जे कोण अंबियाचो मजाक उडवते वाटे, अंबिया तकलीफ देते वाटे न्हय. तुमच्यानं फुडें भल्लीसो कौमी दुनिया भितर येवन गेली. ती कौमाचो हवाला दिले. नूह अलैहिस्सलामाची कौम, हूद अलैहिस्सलामाची कौम, सालेह अलैहिस्सलामाची कौम, इब्राहिम अलैहिस्सलामाची कौम, लूत अलैहिस्सलामाची कौम, शुआइब अलैहिस्सलामाची कौम, मदियन बलदते का इशिकत हजरत मूसा अलैहिस्सलामाची कौम. अल्लाह ताला सांगले ही सव्वच कौम तुमच्यानं फुडें दुनिया भितर होती. ही कौमा भितर को अल्लाह ताला रसूल फटवलं. ते रसूल तांकां दावत दिले. ती कौम को आपले आपले रसूलाचो मजाक उडवले. अलग अलग टाइपा पर मजाक उडवले. हजरत नूह अलैहिस्सलाम बलूगत पडले इन तस्खरू मिन्ना फइन्ना नस्खरू मिनकुम कमा तस्खरू. तुम्ही आमचो मजाक उडवते वाटे तरी थोडी मुद्दते मग आम्ही को तुमचो इशीच मजाक उडवतले जे कशी तुम्ही आमचो मजाक उडवते वाटे. नाखादाल्ली तोहमत लावचे, बदनाम करूचे, जे काय संमेलनाचे तोड बंद करूच्या सबब, त्यांना जलील करूच्या सबब, त्यांची हिम्मत पस्त करूच्या सबब, त्यांचे हौसले तोडूच्या सबब जे काय वसाईल जाऊ शकता हर वसाईल त्याने अख्तियार केले. लेकिन अल्लाह ताला सांगतं का झाले त्याचे मग ती कौमो ही अरबाची तारीख भितर त्यांचे वाक्यात बयान करून होत होते. त्यांचे अशार भितर तस्किरा मिळतात. ईसा कौमाचो जे कोणते कौमाचो अल्लाह तस्किरा केला त्यांना खुद कळते होते की ईसा कौमों को वडली ताकतवर होती. दावा करते होते मन अशद्द मिन्ना कुव्वा, आमच्यानं ज्यादा ताकद कोणा भितर असेल. वडवडे झाडापर्यंत कौमो, ताकदवर कौमो, त्यांच्यानं ज्यादा वलकद मक्कन्नाहुम मा इन मक्कन्नाकुम फी. अल्लाह ताला खुद बोलता की ती कौमा दुनिया भितर जे कटलं पॉवर आणि कंट्रोल आणि ताकद दिलं होतं तुमका तशी देल ना बोलता. इसलिए कौमो दुनिया भितर राहिली. अल्लाह बोलता यांका सम्मा आम्ही बर्बाद केले. कित्ता जे कित्ता ही कौमो अल्लाहचे आणि अल्लाहच्या नबियाची आपली मानला यांच्यावर अजाब आयलो. ही कौमो तबाह करून गेली. तर इनका आयची माणसे जे कोण तुमका तकलीफ देते वाटत, तुमचो मजाक उडवते वाटत का हेंका आम्ही इशी सोडतले ही अल्लाहच्या नबियाकडे अल्लाह त्याला पुसते वाटत. तेच ही सव्वच कौमाचो हिंगा हवाला दिलो जे कोणाचो तस्किरा फुडें गुजरला. युकद्दिबूक मला कद्दबा युकद्दिब बोला सुटलवचे. अल्लाह म्हणता अगर हे तुमका सुटलवते वाटत तरी ह्यांचे नो फुडें को भरली सर कौमो सुटलवली. हजरत नूह अलैहिस्सलामाची कौम भरली तस्किरा आयला हिंगा बार बार तस्किरा आयला. हजरत हूद अलैहिस्सलामाची कौम आद बोलतात त्यांना यांचो को तस्किरा आयला. हजरत सालेह अलैहिस्सलामाची कौम समूद बोलतात त्यांना त्यांचो को तस्किरा आयला. हजरत इब्राहिम अलैहिस्सलामाचो, हजरत लूत अलैहिस्सलामाचो यांची कौमों को हिंगा सुटलवली. बार बार हिंगा तस्किरा आयला. समाज अलग अलग बीमारियों होती. इसी का असहाब मदियन बलन शुआइब अलैहिस्सलामाची कौम मदियनच्या इलाका में तुमचे नबी जाऊन गेले यांचो को तस्किरा आयला की हेन पडली ताजीर कौम. आमची कौम कशी तिजारत करते कौम लेकिन तिजारत सही तरीकार करते नव्हते. त्याचे भी तो झूठ मूठ धोखा उस सकल करते होते. तुकुजे को बराबर तुकते नव्हते, उलटे पलटे तुकते होते. त्याच्यावर त्यांना अजाब आला होतो. इसी काय ते मूसा अलैहिस्सलामाचा कौम ह्यांची को कौम हेंका सुटलवली. हे सगळंच कुराना भितर तफसीलन दुसरे ठावा राहिला. हा अल्लाह सांगू शकता की ही कौमाचो तस्किरा तुमच्या अशार भितर को मिळते असे ही कौमो जे किती आपल्या नबियाक सुटलवली हेन वरू सकल्ला तरी आयचे की किशी वर्तले का पुस्तक. लेकिन एक जपने अल्लाह सांगता की हेन बलते वाटे की अजाब के ना अजाब की काय ना अजाब येवच्या भितर अगर तर ताखीर जाते असे याचो हो मतलब नाही की अल्लाह ताला अजाब देवच्या ऊपर खातीर नाही या हेंका देवचे नाही यांची काही आपल्या खुसूसियत नाही. फामलैतु लिल काफिरीन अल्लाह बोलता कुफ्फारा आम्ही मोहलत दिले फुडें को अमला युगली बला तांकां मोहलत देवचे, टायम देवचे, ढील देवचे. तांकां अल्लाह मौका देता. डायरेक्ट धरना अल्लाहचो उसूल कोणत्यो कौमाक अजाब हाडूचे राहता तरी अल्लाह ताला डायरेक्ट धरना तांकां टायम देता, समलूच्या सबब मौका देता, भरली मुद्दत ढील देता. पूरा गौर करो त्यांचे सामने सवत हुज्जतो पूरा जाओ बिजीव त्यांचं जुलम बढते होता. तेत्ता अल्लाह ताला
धरता तांकां डायरेक्ट धरना. तसं हिंगाको सांगले की फअमलैतु लिलकाफिरीन, आमी काफिराक ढील दिले, तांकां मौका मिळते असे तरी अल्लाह तर्फे ढील देऊन होते असे समलूसो मौका साम्य त्यांची हुज्जत पूरा करते वाटे अल्लाह ताला. सुम्मा अखज़तु, अल्लाह बोलते बीजी मी तांकां धरलो आणि त्यांच्यावर अजाब आयलो. ही सव्वास कौमाचो तुम्ही तस्करा पाला, एकच सरी फट करून अजाब येना. बास कौमी हजरत नूह अलैहिस्सलाम तरी 950 वर्षे मेहनत केली. 950 वर्षे का बोलतात तेजे मग अल्लाह सो अजाब आयलो. शी हर नबी कोणी 50 वर्षे, कोणी 60 वर्षे, कोणी 100 वर्षे, कोणी 200 वर्षे मेहनत करून झाला. मग त्यांना मौका देऊन 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 लाव किती अजाब आयलो. अजाब कितना है उनचे, एक ते तो हे रहता कुफ्रसो अल्लाहची नाफरमानीची एक हद रहता, तो बॉर्डर पार केला मग अजाब येतात. या अल्लाह तर्फीन जे किता सांगून होता नबियाक येते ही जे कोणती कौम असे यांचे भितर येतं मग बसून कोणत्या भितर इमान आणूची सलाहियत नाही, यांची नस्ल भितर कोणी इमान आणू शके नाही, तरी तिथं अल्लाहचो अजाब येतात. अगर कोणती कौम कुफ्र आणि जुल्म सितमची ती हद सर पावल नाही, ते बॉर्डर सर पावल नाही, जे कोणते हिंगा पावला मग अजाब येता तिथं सर त्यांना अजाब येणार. या कोणती कौमा भारत अल्लाह कलता की हेन मग बसून मुसलमान जातले, यांची चढ़वी मुसलमान जातली, तरी इसलिए कौमा ऊपर को अल्लाह ताला इज्तिमाई अजाब आणना. इन्फिरादी धकलो धकलो अजाब येऊ शकता, लेकिन इज्तिमाई अजाब जे की जन सगळी कौमो बर्बाद करून होता. जी नूह अलैहिस्सलामाची कौम दीगर कौमो सगळी कौमो बर्बाद करून गेली. इसलो अजाब ते वक्ता ऊपर आहे ना जे घेता उम्मीद राहता की ह्यांची तरी थोडी माणसं पट्टीकडे इमान आणतले, या ह्यांची नसलीची माणसं इमान आणतले, तरी तिसरो व्हडलो अजाब आहे ना. तसं अल्लाहची नबी सासनमाची कौमा ऊपर जे कोण त्यांना सुटलवली इन्फिरादी तौरावर अजाबात आयले, लेकिन इज्तिमाई कौमा ऊपर सगळी कौम बर्बाद करून गेले की का जे कोणती माणसे त्यांना सतवते होते ते तरी अक्सर म्हणजे पट्टीकडे इमान आणले. इशिकत अगर दुसरी माणसे ते इमान आणणं त्यांची चढवी इमान आणली. अबू जहल सुखोत इमान आणणं, दुसरे जे को वडले वडले ह्यांची जे कोणते दुश्मन होते त्यांची नसले भितर भलीचे माणसे इमान आणले. ता सब सगळी कौम बर्बाद करून गेले. तेच अल्लाह ताला बोललो की फअमलैतु लिलकाफिरीन, आम्ही काफिरा ढील देतात. थुम्मा अखज़तुहुम, बीजी जे घेता मौका येतात त्यांना फौरन मी तांदून सोडतात. जे किसी गरवतनी मोहरा खाऊन सोडतात त्याचे मग तांदून सोडतात. इशिकत अल्लाह ताला अचानक तांता अल्लाह सांगता फकैफ कान नकीर. नकीर बला म्हणली वसी माने जातात. नकीर एक तरी टोकूचे तंबी करूचे, कोण जो काही कहला त्याच्यावर रोखूचे, इनकार करूचे, मी गलत करते वाटते तापवूनचे कोण. दुसरे नकीर बलन त्याची शक्लकच बिघडवचे, शक्लकच बिघडवचे एकदम. अल्लाह बोलता तुम्ही जरा गौर करा. अल्लाह सांगता फकैफ कान नकीर, तुम्ही गौर करा. अल्लाहचो अजाब कौमा पर येता एका किसी आम्ही खाली नॉलेज सब पढूचे न, मालूमात पढूचे असं पढूचे न. या आम्ही टेलिव्हिजन भितर टी व्ही भितर पलतात, व्हॉट्सअपात पलतात, हिंगा अशी तुफान आयलो तिंगा सैलाब आलो पलतात, गपचूप बेसतात की आमचे पर येऊचे ना मग खातात आम्ही अल्लाह हिफाजत करू कास. अल्लाह बोलतात नाही त्याच्यावर गौर करू कास तुम्ही. किशी अल्लाह त्यांना बदलवलं पला, वडली वडली ताकदवर कौमा किशी अल्लाह बर्बाद केलं. કેટલે આઈશ ભીતર होते किसी त्यांची जिंदगी अल्लाह बर्बाद केलं. वडले वडले इलाके माणसे तिंगा आईश करते होते, वडली वडली बिल्डिंग होती, किसी त्यांना अल्लाह त्याला बर्बाद केलं. हे तुम्ही जरा गौर करा, आमका गौर करू. अल्लाह सांगता खाली पलवून सोडूचे ना. फकैफ कान नकीर, पला तुम्ही आमचो अजाब त्यांच्यावर किशी आयलो, आम्ही किशी त्यांच्यावर नकीर केले, किशी त्यांची शक्लकच बदलवले. सगळी सगळी कौमो तबाह काम केले. जे कोणती कौमो दुनियावर कंट्रोल करते होती ती कौमो इशी बर्बाद झाली की नामो निशान दुनियातून खतम झालो. हे तुमका गौर करू जा सबब करता. बहरहाल ही जे कोणती आयत असे जे तर आमकाको भली तसल्ली आणि आमचे सबब कोई पैगाम असे की अल्लाहची जे कोणती सुन्नत अशी समासारी एकसार राहते. जे कोणती जालिम कौमो रहता त्यांना कहता हूँ मोहलत मिलना है, ढील देता. अल्लाह के यहाँ देर है अंधेर नहीं बोलतात, पहले ढील मिलता त्यांना. लेकिन त्यांना इशी सोडून वसे ना त्यांचे जे घेता आपले मकाम पर जुल्म सितमचे पावतात ते त्याच्या मग त्यांच्या पर अजाब येता.
जे किता अजाब येतात सगळी सगळी कौमो बर्बाद करून होता, सगळी त्यांची हैसियत आणि निशानी ख़त्म दान होता। असब आज को मिको मायूस जाओ ना जी, अपने काम करते रहो का, दीन ऊपर मजबूत सरी जमून रहो का, अल्लाह के वादा ऊपर यकीन करते रहो का कि अगर हम ही सही रखले अल्लाह से हमसो ताल्लुक मजबूत रखलो तरी जालिमा अल्लाह ताला धरतलो का आज ना फौसे धरतलो असो हम ही अल्लाह की ताकत कितना मायूस जाओ ना जे अल्लाह ताला सही तौर पर ही सब वाक़यात पढ़ून सबक गिरून अपनी ज़िंदगी भीतर इस्लाह करून अपनो यकीन हमके दिला बदल मजबूत करून अपनी हरी मुतवज्जा हमके तौफीक दो। आमीन व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।